अहो गडचिरोलीला चांगली परिस्थिती झाली हो. तिकडच्या लोकांमध्ये एवढी दहशत नाही. मी पार आटापल्ली सिरोंच्या तिकडे जाऊन आलोय, आहेरी तिकडे सगळ्या तालुक्यात फिरून आलोय मी. तिकडे एवढी भीतीचं दहशतीचं वातावरण नाही जेवढं फलटण, दहिवडी, मान, मसवड ह्या भागात. जयकुमार गोरेचं आडनाव गोरे असलं म्हणून ते काय सगळेच धंदे गोरे करत नाहीत, बरेच धंदे काळे आहेत. त्याच्यावर मी बोलणार आहे, सविस्तर बोलणार आहे. बात निकली है तो दूर तक जाएगी. कुणी कुणाचे व्हॉट्सअप मग चेक करल्यावर नागडे फोटो निघतील हे आम्हाला माहिती आहे ना. बरेच लोकांचे नागडे फोटो पण आहेत व्हॉट्सअपवर, ते काढायचे का? कोर्टापर्यंत प्रकरणं गेलेली आहेत. हे लक्षात ठेवा सगळ्या बोलणारांनी. तिच्या चारित्र्यावर जे जे बोलतायत ना, सगळ्याचं चारित्र्य पुराव्या सकट उघड करील. हा एवढं तुम्हाला सांगतो. तिच्या चारित्र्यावर जाताल ना तर सगळ्याचे चारित्र्य निघतील, एवढं लक्षात ठेवा. हमाम में सब नंगे है. मला काय कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यायला बसवलंय काय? अधिकार दिलाय का राज्य सरकारने तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र वाटा म्हणून? जसे देशभक्तीचे वाटत होते, आता चारित्र्याचे प्रमाणपत्र वाटायचा अधिकार तुम्हाला मिळालाय का? तुमच्या बोलण्याने ठरणार का कुणाचं चारित्र्य काय? तुम्ही लय धुतल्या तांदळाचे सगळे. ज्या मुलीचा त्या ठिकाणी हत्या झाली की आत्महत्या, हे अजून उघड व्हायचं तर हे सगळे जेच झाले हो. एका गिधाडाला, राजकीय गिधाडांना वाचवण्यासाठी तुम्ही इतक्या खालच्या पातळीला नीच पातळी गाठताय. माझं तर म्हणणं आहे, रिटायर महिला IPS म्हणून मीरा बोरगावकरांना जरी आणलं आणि एक शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाला ना, गुन्हा दाखल झाला, मी जेलमधून बाहेर आलो आणि मला अरेस्ट केलं. तुमचीच मुलाखत घ्यायला पाहिजे, कारण सगळ्यात मोठे पीडित हे तुम्हीच आहेत. आणि तुम्हाला तर काय काय इंजेक्शन मधून सोडलंय ना. होय होय होय, माझ्या तुमच्या एवढा मारले होते, इंजेक्शन मारलेले आरोग्य खात्याने. इंजेक्शन म्हणजे तुम्ही गौरवस्फोट करणार आहे. आरोग्य खातं कसं काम करतं? पोलिसांच्या दबावाखाली. पोलिसांनी तुम्हाला काय काय किती टॉर्चर केलं. तिथले पोलीस कसे गुरुपौर्णिमेला जाऊन ते घनश्याम सोनवण्यासारखे अधिकारी स्वतःच्या इन्स्टॉल टाकतात. गँग ऑफ परळी आणि आता नवीन गँग ऑफ फलटण, ह्या सगळ्यांचा बाप निघालाय गँग ऑफ फलटण. अच्छा. आणि मला वाटतं तुमच्याकडेच राखल्यावर अजून त्याच्यात वाढच होईल. बरोबर. बीड, फलटण असेल किंवा मान, खटाव, दहिवडी वगैरे असेल, तर तुम्ही त्या बीडची आणि ह्या भागाची, सातारा जिल्ह्यातल्या ह्या भागांची कशी तुलना कराल? काही नाही, नालायक आणि महानालायकपणा आहे. बरं. आमच्याकडे नालायकपणा झालाय, तुमच्याकडे महानालायकपणा चाललाय. आतंकवादी आहेत काय, तालिबानचे लोक आहेत काय, चाललंय काय? आणि धमक्या तर एवढा आहे. आता मी बोलतोय, सुषमाताई बोलतायत, आम्हाला धमक्या देत आहेत. जर आमच्या सारख्याला धमक्या येत असतील तर तुम्ही विचार करा सामान्य फलटणकरांचं काय. आणि आगवणीला आणि नन्नावरेला, आगवणी विधानसभा लढलाय, त्याला न्याय नसेल मिळाला. नन्नावरेला मरून अजून न्याय नाही मिळाला, मिळालाय. शेवटी जीव देणं सोपं नाही हो. काय म्हणतायत? न्यायालयाच्या आदेशावरून वडोद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे कोर्टात हजर राहिले होते. खंडपीठाने कठोर भूमिका घेताच ते कोर्टातच घामाघूम झाले. EC असताना तुम्हाला एकट्याला एवढा घाम का फुटला, असा सवाल न्यायालयाने सोनवणे यांना केला. सातारा पोलीस यांचे सादर केलेल्या उत्तरावर न्यायालयाने असमाधान व्यक्त केले. तुमचे हे उत्तर कचऱ्याच्या डब्यात फेकण्यासारखे आहे, अशी संतप्त टिप्पणी करीत न्यायालयाने पोलिसाचे कान उपटले. धमक्याला घाबरायचं असा विचार भगतसिंग, सुभाषचंद्र बोस यांनी केला असता तर अजून आपण इंग्रजाच्या गुलामीतच असतो. आता ते इंग्रज होते, आता हे सत्ताधारी इंग्रज झालेत. त्यांच्यासोबत लढताना जीव गेला तर गेला, त्याला काय घाबरायचं? जेलमध्ये टाकलं तरी आम्ही घाबरत नाही, कुठं पण टाका हो. आता लय भारीच्या माध्यमातून मी फलटण, मान, खटाव या भागातल्या सगळ्या दहशती खाली असणाऱ्या लोकांना एवढंच सांगतो, 100 दिवस शिळी जगून जगण्यापेक्षा 10 दिवस जगा, पण वाघ म्हणून जगा. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहोत की जे फलटणचा संपदा मुंडे, डॉक्टर संपदा मुंडे यांचा जो मृत्यू झालेला आहे, त्या मृत्यूचं प्रकरण अख्ख्या देशभरामध्ये गाजतंय. फलटणची नाचक्की झालेली आहे आणि या विषयामध्ये संपदा मुंडेला न्याय देण्यासाठी गेले काही दिवस मेहबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, शरद पवार गटाचे नेते प्रचंड मोठी झुंज देत आहेत आणि ते आज माझ्या सोबत आहेत. मी त्यांच्या सोबत या विषयाबाबत चर्चा करणार आहे. तर मेहबूबजी, लय भारीमध्ये तुमचं स्वागत. धन्यवाद सर. मला सांगा की संपदा मुंडेंचा जो मृत्यू झाला तर त्यावरून
महिला आयोग असेल, पोलीस असतील आणि तिथले स्थानिक भाजपचे नेते असतील आणि अगदी देवेंद्र फडणवीस असतील, तर यांच्याविषयी समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे आणि त्यांच्या तपासाविषयी, तपासाच्या कार्यपद्धतीविषयी शंका व्यक्त केल्या जात आहेत. तर तुम्ही हा विषय हाताळताय पहिल्यापासून, तर काय तुम्हाला ह्या तपासामध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत? असं आहे की मला तर आढळल्या, महाराष्ट्राला दिसल्यानेच मुख्य ज्याच्या कुटुंबातली व्यक्ती गेली त्या संपदाच्या आमच्याला काय वाटतं याच्यावर 7 डब्बे राखेल होता. आम्ही मूर्ख आहेत असं समजा, थोड्या वेळ राजकारण आम्ही करतोय असं तुम्हाला वाटतंय ना, ते समजा. पण ज्या वेळेला त्याचा कुटुंब आणि ज्या कुटुंबातली लेक गेली त्या कुटुंबाला ज्या वेळेला काही संशय निर्माण होतात त्यावेळेला तुम्ही त्या संशयाचं निराकरण करायच्या ऐवजी तुम्ही त्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताय. लाज वाटत नाही तुम्हाला? एवढा निर्लज्जपणा तुमच्या अंगात येतो कुठून? तुम्ही, तुमचे मंत्री, तुमचे महिला आयोग स्पर्धा लागली हो त्या मुलीचं चारित्र्य काढायची. तुम्हाला काय कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यायला बसवलंय काय? अधिकार दिलाय का राज्य सरकारने तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र वाटा म्हणून? जसे देशभक्तीचे वाटत होते, आता चारित्र्याचे प्रमाणपत्र वाटायचा अधिकार तुम्हाला मिळालाय का? तुमच्या बोलण्याने ठरणार का कुणाचं चारित्र्य काय आहे? तुम्ही लय धुतल्या तांदळाचे सगळे. मुळात प्रश्न काय, तुम्ही त्याला नेताय कुठं? कुणाच्या खासगी आयुष्यात तुम्हाला डोकवायचा अधिकार दिला कोणी हो? आम्ही विचारतोय, संपदाची हत्या आहे का आत्महत्या आहे? जर आत्महत्या आहे तर संपदाचा मृतदेह हा पोलिसांनी का अगोदर जाऊन काढला? तिच्या नातेवाईकाला का सांगितलं नाही? त्या रूम मध्ये काय काय आढळलं? तिने ज्या हातावर लिहिला ना त्या पेन तर आढळला असेल. बरोबर. त्या पेनच्या याच्यावर कुणाचे ठसेत? ते हँडरायटिंग एक्सपर्ट कडे तुम्ही पाठवलं का? ते अक्षर मॅच केलं का? फिंगरप्रिंट्स मॅच केल्या का? संपदा त्याच्यात का? आणि संपदा गेली त्या हॉटेलला का गेली? तिथं रूम करून राहणारी मुलगी तिथं हॉटेलला जाते, रात्री 1:30 वाजता एकटी मुलगी जाते. बरं, मग गेली तर तिचं कुटुंबाला संपदा जायच्या अगोदर 2 तास आणि तिचा मृतदेह बाहेर निघल्याच्या नंतर 2 तासाचं मिनिट टू मिनिट सीसीटीव्ही फुटेज द्या ना. म्हणजे संपदाचा मृत्यू होतो आणि संपदाचा मृत्यू होतो, पोलीस सांगतायत की 7:30 आम्ही डेड बॉडी आणि मोबाईल जप्त केला, हे संपदाच्या नातेवाईकाला सांगतात. आणि संपदाचा लास्ट सीन हा 11:13 मग तिचा व्हॉट्सअप कुणी ओपन केला? तिच्या व्हॉट्सअप मधून काही हेरफेर झाले का? हे जे व्हॉट्सअप चॅट सांगतायत, तर मग ते ठरवून केलंय का? याचा उत्तर मिळायला नको? हे समाधान कुटुंबाचं व्हायला नको? जी मुलगी आपल्या भावाला सांगते की 20 तारखेला मी फोनवर बोलते की मी भाऊबीजेला येणार आहे, मला पीजीला ऍडमिशन घ्यायचंय आणि तू माझं ओबीसीचं कास्ट सर्टिफिकेट काढून ठेव, आणि ती मुलगी भाऊबीजेच्या दिवशी आत्महत्या करते. जो भाऊ आपली बहीण भाऊबीजेला मला ओवाळायला येणार आहे म्हणून वाट बघतोय आणि मी भाऊबीजेची ओवाळणी म्हणून तिला आता ओबीसीचं सर्टिफिकेट देणार आहे, आणि त्या भावाची बहीण डायरेक्ट आत्महत्या करते असा निरोप येतो. याच्यावर विश्वास त्यांच्या कुटुंबाचा कसा बसेल हो? आणि बरं, तिने तक्रारी केल्यात ना, मला खोटं फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून. मला DYSP राहुल धसकडे तिने तक्रारी केल्या. महाडिक PI मला अरेरावीची भाषा करतो, उडवाउडीचे उत्तर देतो, जायपत्रे कोण आहे, पाटील कोण आहे, बदने कोण आहे, ह्यांच्या तक्रारी केल्यात. धुमाळ सातत्यानं त्या ठिकाणी सांगतोय. आणि तिचा 4 ओळीची ही सुसाईड नोट होऊ शकत नाही हो. जो तिने जॉब दिलाय चौकशी समितीसमोर, त्या जॉबमध्ये तिने म्हणलंय की मला आता छळ आणि त्रास पोलिसाचा सहन होत नाही, उद्या याच्यातून काही अनुचित घटना घडली तर याला जबाबदार पोलीस प्रशासन राहील, असं तिने जबाबात लिहून दिलंय. खासदारांचे PA जाऊन तिला फोन लावून देतात खासदाराला आणि सांगतात की संपदाचं त्या ठिकाणी तुम्ही का फिटनेस देत नाही, तुम्ही बीडचे आहेत का, असं हिनवणी करता तिची. एवढा मानसिक त्रास. ती लढणारी मुलगी होती म्हणून तर तिने तक्रारी केल्या ना, आणि तिच्या तक्रारीची चौकशी होत नाही. उलट ती ज्या वेळेला पोलिसांची तक्रार करते त्यावेळेला पोलीस परत तिची तक्रार करतात. म्हणजे किती निर्लज्जपणा आहे. आणि तुम्ही काय लावलंय? ज्या मुलीचा त्या ठिकाणी हत्या झाली की आत्महत्या, हे अजून उघड व्हायचं तर हे सगळे जज झाले हो. एका गिधाडाला, राजकीय गिधाडांना वाचवण्यासाठी तुम्ही इतक्या खालच्या पातळीला नीच पातळी गाठता.
तुम्हाला जनाची नाही मनाची वाटत नाही का? जे जे संपदाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतायत ना, त्यांना मला एवढंच सांगायचंय, ही तुम्ही संपदा माझ्या घरातली मुलगी आहे, माझी मुलगी आहे, माझी बहीण आहे, हे ठेवून जरा शांतपणे एकदा रात्री विचार करा. जर तुम्हाला मन आणि भावना असतील ना, दगडाला सुद्धा पाजर फुटल. तुम्ही दगडापेक्षा सुद्धा पुढची आहेत का? सर, तुम्ही म्हणला की संपदा मुंडेंच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवतायत त्यांनी विचार करावा. तर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी असे शिंतोडे उडवले होते आणि काल जयकुमार गोरेंनी सुद्धा तसंच वादग्रस्त विधान केले. ते बोलले की तिच्या मोबाईलमधलं जे चॅटिंग आहे त्याचं रहस्य समोर आलं तर मग ते तुम्हाला सहन होणार नाही. आणि मुळात की जयकुमार गोरे काय गृह खात्याचे मंत्री नाहीत, त्यांच्या त्या इन्व्हेस्टिगेशनची माहिती त्यांच्याकडे कशी जाते आणि त्या महिलेच्या त्या भगिनीच्या चारित्र्याविषयी संशय निर्माण होईल असं ते बोलतायत. तुम्हाला त्याच्यावर काय वाटतं? नाही, जयकुमार गोरेचं आडनाव गोरे असलं म्हणून ते काय सगळेच धंदे गोरे करत नाहीत, बरेच धंदे काळे आहेत. त्याच्यावर मी बोलणार आहे, सविस्तर बोलणार आहे. बात निकली है तो दूर तक जाएगी. कुणी कुणाचे व्हॉट्सअप मग चेक करल्यावर नागडे फोटो निघतील हे आम्हाला माहिती आहे ना. बरेच लोकांचे नागडे फोटो पण आहेत व्हॉट्सअपवर, ते काढायचे का? कोर्टापर्यंत प्रकरणं गेलेली आहेत. असं काही नाही, कोण धुतल्या तांदळाचं आहे का? ज्या वेळेला दुसऱ्याकडे आपण बोट दाखवतो ना एक, त्यावेळेला 4 बोट आपल्याकडे असतात. और जानी जो शीशे के घर में रहते हैं ना, वो दूसरों पर पत्थर नहीं फेका करते. हे लक्षात ठेवा सगळ्या बोलणारांनी. तिच्या चारित्र्यावर जे जे बोलतायत ना, सगळ्याचं चारित्र्य पुराव्या सकट उघड करील. हा, एवढं तुम्हाला सांगतो. चौकशी करा, तिच्या कुटुंबाचं समाधान करा, महाराष्ट्राचं समाधान करा. ती कशी मेली, एवढी घाई गडबडीत पोलिसांनी काय केलं, व्हॉट्सअप स्टेटस कसं आहे, कोणत्या पेनने लिहिलंय, हे सगळं करा. तिच्या चारित्र्यावर जाताल ना तर सगळ्याचे चारित्र्य निघतील. एवढं लक्षात ठेवा. हमाम में सब नंगे है. सर, काल मी एक मुलाखत बघितली मीरा बोरवणकरांची, प्रशांत कदमनी मुलाखत घेतली होती त्यांच्या युट्यूबवर. तर त्या असे म्हणतायत की तुम्ही तिचं चारित्र्य हनन करू नका, तिला एक्सपोज करू नका, त्यामुळे उलट तुम्ही स्वतःच एक्सपोज होणार आहे. आणि त्या असंही म्हणतायत की पोलिसांच्या बदल्या MP, MLA आणि हे राजकीय नेते करतात म्हणून हे पोलीस खात्याची ही दुर्दशा झालेली आहे. आणि शेवटचा मुद्दा ते अशा बोललेले आहेत की ह्या प्रकरणामध्ये जर लोकांचा विश्वास नाही सातारा पोलिसांवर, तर ते CID कडे हा तपास दिला गेला पाहिजे. तर मीरा बोरवणकरांच्या हे इंटरव्ह्यूकडे तुम्ही कसं? 100% मी सहमत आहे. माझं तर म्हणणं आहे, रिटायर महिला IPS म्हणून मीरा बोरगावकरांना जरी आणलं आणि एक गंगापूरवाला असतील, मंगेश पाटील असतील, बोराडे साहेब असतील, असे रिटायर हायकोर्टचे जे जज आहेत, किंवा नलावडे साहेब असतील, असे जे जज आहेत, ज्या जजांचं एक रेप्युटेशन आहे, अशा जजच्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी आणि चौकशी करा ना, निपक्षपातीने चौकशी करा, त्याची व्याप्ती वाढवा. काय हे सगळं मुकादमापासून सुरू झालंय. त्या मुकादमाच्या फिटनेस पासून संपदाला त्रास सुरू झालाय. आलं का लक्षात? याचं मूळ मुकादम आहे. मुकादम कोण उचलून आणतंय? पोलीस. पैसे कुणाचे? स्वराज्य कारखान्याचे. पैशाचा व्यवहार कसा होतो? मुकादमाला भावाला त्यांना आणून मारलं कसं जातं, त्याचे फिटनेस द्या म्हणून कसा दबाव आणला जातो, 4-4, 5-5 गुन्हे कसे होतात, मेडिकल रिपोर्ट कसे बदलले जातात. आता तुम्हीच सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतलाय ना. पोलीस काय करतायत हे तुमच्यासारख्या जेलमध्ये राहून सुद्धा अट्रॉसिटी करणारा भारतातला तुम्ही एकमेव माणूस असताल. होय होय, बरोबर आहे. तुम्ही जेलमध्ये होता ना? हो, मी जेलमध्ये होतो. जेलमध्ये असताना देखील तुमची जामीन झाल्यावर सोमवारी तुमचं सुटायचं, तर तुमच्यावर शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाला ना? गुन्हा दाखल झाला आणि मी जेलमधून बाहेर आलो आणि मला अरेस्ट केलं. तुमचीच मुलाखत घ्यायला पाहिजे, कारण सगळ्यात मोठे पीडित हे तुम्हीच आहेत. आणि तुम्हाला तर काय काय इंजेक्शन मधून सोडलंय ना? होय होय होय, माझ्या तुमच्या एवढा मारले होते, इंजेक्शन मारलेले आरोग्य खात्याने. इंजेक्शन म्हणजे तुम्ही स्फोट करणार आहे. आरोग्य खातं कसं काम करतं? पोलिसांच्या दबावाखाली. पोलिसांनी तुम्हाला काय काय किती टॉर्चर केलं. तिथले पोलीस कसे गुरुपौर्णिमेला जाऊन ते घनश्याम सोनवण्यासारखे अधिकारी स्वतःच्या इन्स्टॉल टाकतात, आभाळागत माया तुझी आमावर राहू दे. अरे काय घरगडी आहे? पोलिसाचा कर्मचारी ना जनतेच्या टॅक्सच्या पैशातून पगार आहे काय? एखाद्या मंत्र्याच्या घरातनं पगार आहे काय?
काय चाललंय? म्हणजे माणूस की कायदा सुव्यवस्था राहिलंय का नाही? आपण जंगलात राहतोय. गडचिरोलीला चांगली परिस्थिती झाली हो. तिकडच्या लोकांमध्ये एवढी दहशत नाही. मी पार एटापल्ली सिरोंच्या तिकडे जाऊन आलोय. आहेरी तिकडे सगळ्या तालुक्यात फिरून आलोय मी. तिकडे एवढी भीतीचं दहशतीचं वातावरण नाही जेवढं फलटण, दहिवडी, मान, मसवड ह्या भागात जेवढी दहशत आहे. म्हणजे तुम्ही जे नक्षलवादी भागात फिरलाय तिथल्यापेक्षा भयानक वातावरण इकडे महाराष्ट्रातल्या 358 तालुक्यातला एक तालुका असा नाही जिथं महबूब शेख जाऊन आला नाही. मी सिरोंच्या अगदी शेवटचं, ज्या सिरोंच्याला हैदराबादहून जायला 2 तास लागतात आणि गडचिरोलीहून जायला 7 तास लागतात. त्या सिरोंच्या जो शेवटचं टोक आहे ना, त्या सिरोंच्याला, एटापल्लीला, भामरागडला, आहेरीला सगळीकडे फिरून आलेलो आहे. बरोबर. एवढी दहशत तिकडे नाहीये. तिकडे लोक वर असे गुन्हे दाखल होत नाही. बरोबर. हे मला हे प्रश्न पडलाय की सातारा जिल्हा हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबाचा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याला जे कृष्णाकाठ, ज्याचा आदर्श सगळा महाराष्ट्र घेतोय, ज्या स्वर्गीय चव्हाण साहेबाच्या नावाने अनेक राजकीय पक्ष हे त्या ठिकाणी त्यांचे विचार पुढे घेऊन जातोय म्हणून अभिमानानं सांगतात. त्या सातारा जिल्ह्यात हे गाव आहेत फलटण, मसवड, दहिवडी, आणि इथं असा अन्याय होतोय हे बघितलं तर शरम वाटत नाही. बरोबर. काय चाललंय? एखाद्या दिवशी उठा होईल, नेपाळसारखी परिस्थिती होईल. शेवटी ज्या वेळेला अन्याय अत्याचाराच्या विरोधात दाद मिळत नाही ना, त्यावेळेला सहनशीलता जर माणसाची संपली ना तर माणूस दुसरीकडे वळतो बरं का. त्यामुळं अन्याय अत्याचार करणाऱ्यांनी पण किती करावा, किती खालच्या पातळीला जावं याचा जरा विचार केला पाहिजे. सर, मगाशी तुम्ही बोललात की तुषार तुमच्यावरच किती अत्याचार झाला. मला आता असं वाटायला लागले माझ्यावर पोलिसांनी आणि आरोग्य विभागाने जो अत्याचार केला त्याला जर त्याच वेळी वाचा फुटले असते तर संपदा मुंडे वाचले असते. तिच्यापर्यंत दुर्दैव हेच आहे हो. देवा भाऊच्या कानाचे पडद्यावर जायला एखादी संपदाच मारावं लागती, एखादा संतोष अण्णा देशमुखच मारावा लागतो. त्यावेळेला हे सत्ताधारी गिधाड जे आहेत ना, ह्या सत्ताधारी गिधाडाचे, अहो तुम्ही तर जिवंत आहे गुन्हे दाखल होऊन. तो नन्नावरे फलटणचा एका आमदाराचा पीए ज्योती कलानीचा राहिलेला माणूस बायकोच्या सोबत व्हिडिओ करून त्या ठिकाणी सांगतोय की रणजित निंबाळकर आणि 4 लोक, 2 देशमुख आणि अजून एक, नाव घेतात नवरा बायकोन, आत्महत्या करतात. आणि राज्याचे प्रमुख सांगतात की रणजित निंबाळकर 32 आहेत. अहो 32,000 असू द्या ना फलटण मध्ये. कोण माईचा पूत आहे तो रणजित निंबाळकर, ज्याच्यामुळे नन्नावरेने आत्महत्या केली ते तुमच्या पोलिसाला सापडत नाही? करा 32 लोकांची ब्रेन मॅपिंग. कुणाचा त्रास होता? मग तुमच्या माजी खासदार रणजित निंबाळकर पेक्षा बी मोठा कोणी आहे का फलटण मधला? असेल तर त्याचं नाव पण कळवा ना महाराष्ट्राला की तो नालायकपणाने वागतोय ना आमच्या रणजित निंबाळकर, आमच्या पक्षाचे, भाजपचे, त्यांचं नाव खराब होतंय. येऊ द्या ना समोर. आगवण्याच्या मुली आत्महत्या करतात, त्या आगवण्याचं काय विधानसभा लढलाय देवा भाऊ तुमच्या पक्षातनं 89,000 मतं घेणाऱ्या आगवण्याचे मुलीला जर न्याय मिळायसाठी आत्महत्याचा रस्ता त्या ठिकाणी, आणि सुदैवाने त्या वाचल्या, नाही तर 2 संपदा अगोदरच झाल्या असत्या. आणि मी जाहीर केले प्रेस नोट काढून मी आता आत्महत्या करू का न्याय मिळावा म्हणून. तेच आहे ना, देवा भाऊच्या राज्यात देवा असंच कधीच राज्य ह्या महाराष्ट्रात नव्हतं. तुमच्या राज्यात आता लोकांचा विश्वास झालाय ठाम की आम्ही जीव दिल्याशिवाय आम्हाला न्याय मिळत नाही. तुम्हाला काहीच वाटत नाही, तुम्ही ह्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तिथं मरणाऱ्या माणसाला न्याय मिळत नाही. अहो मेल्यावर पण न्याय नाही मिळाला त्या नन्नावरेला अजून. त्याच्या भावानं लाईव्ह मध्ये अंगठा कापून घेतला, अंगठा स्वतःचा लाईव्ह मध्ये. बरोबर. आणि माझ्या भावाला न्याय मिळत नाही तरी न्याय नाही मिळाला हो देवा भाऊ. मग हा रणजित निंबाळकर कोण आहे? रणजितसिंह निंबाळकर. ज्या 2 भाव मरतात त्याच्या अंगठा कापून घेतला जातो तरी न्याय मिळत नाही. हे काय चाललंय सर? वृत्तपत्रांमध्ये आज बातम्या यायला लागल्यात, व्हायरल व्हायला लागले की देवेंद्र फडणवीसांनी SIT नेमली. ते खरोखरच नेमली का? आणि जर नेमली असेल तर त्यामध्ये फक्त संपदा मुंडेंच्याच प्रकरणाची चौकशी होणार का? हे सगळे नन्नावरे असतील, आगवणे कुटुंबीय असतील, ते मजुरांना केलेली मारहाण असेल, हे सगळे प्रकरणांची त्या SIT चौकशी होणार का? असं आहे की जर मुख्य आरोपीपर्यंत जायची इच्छा
ही देवेंद्र फडणवीसांची उर्फ देवाभाऊंची असेल तर ते SIT ची व्यापकता करतील आणि नन्नवरे असेल, आगवणे असेल, संपदा असेल, मुकादम असेल, ह्या सगळ्यांचा मूळ हे एकच आहे, उगमस्थान. हे काही वेगळे उगमस्थान नाही आहेत, हे एकच आहेत. मग ह्या सगळ्यापर्यंत ते पोहोचायसाठी किती व्याप्ती त्याची वाढवतायत. आता घोषणा केली, अधिकारी कोण टाकणार आहेत का तुमच्या सोनावण्यासारखेच महाभाग आहेत, ते नाव आल्यावर आपल्याला कळेल की ह्यांना किती पारदर्शक चौकशी करायची आहे, ह्यांना कशी चौकशी करायची आहे. चौकशी तर झालेलीच आहे हो, मुख्यमंत्र्यांनीच क्लीन चिट दिल्यावर कोणाची दम आहे. आता CBIच बोलावं लागेल ना. बरोबर, CBI बोलावली. आता CBI ईडी कसं काम करतायत हे माणसाला माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची मागणी निवृत्त न्यायाधीश असावा. आणि फलटणमध्ये आमचा खटला चालू नाही की अनेक मुकादम उलटे टांगून मारले, ते सांगतायत आम्हाला तिथं वकील भेटत नाही, सातारावरून वकील मागावा लागतो किंवा गावाकडून वकील त्या ठिकाणी न्यावा लागतोय. म्हणजे हे सगळं विदारक आहे. आणि मग आमचा हाच प्रश्न आहे की नन्नावरे असेल, आगवणे असेल, त्या ठिकाणी रत्नदीप निंबाळकरचा खून असेल, अशा अनेक, मला तर माझा व्हॉट्सअपचं मेमरी हँग झाली हो, एवढे मला मेसेज पाठवतात पीडित लोक. कुणाचं सांगायचं हा प्रश्न आहे. काही लोक कसे खोटे सर्टिफिकेट देत आहेत, मेडिकल सर्टिफिकेट कसे बदलतात हे सांगतायत. म्हणजे हे जर सांगायचं मालिका केली ना तर हे 4-5 महिने अन्यायाची गाथा चालली. एवढे रोज असे भयानक किस्से येत आहेत. आणि मग आमचा प्रश्न पडतो की हे जे फलटणचं जंगलराज आहे, ह्या जंगलराजचा वीरप्पन कोण, हे कधी बाहेर येणार आहे. आमच्या ज्ञानराधा मल्टी स्टेट बोलण्याचं देखील कनेक्शन हे फलटणमध्ये असं आमच्याकडे रोज पेपरला छापून यायला लागलंय. अच्छा, रोज युट्यूबला छापून यायला लागलंय. म्हणजे हे काय छोटं गँग नाही आहे. गँग ऑफ वासेपूर, गँग ऑफ परळी आणि आता नवीन गँग ऑफ फलटण, ह्या सगळ्यांचा बाप निघालाय गँग ऑफ फलटण. अच्छा, आणि मला वाटतं तुमच्याकडे सरकल्यावर अजून त्याच्यात वाढच होईल. बरोबर सर, तुम्ही म्हणजे बीड आतापर्यंत त्या गुन्हेगारी मधले भयानक प्रकार बीड मधली येत होती, संतोष देशमुख असेल, महादेव मुंडे असतील, अशा विषयांमुळे. आता हे फलटण आले तर बीड फलटण असेल किंवा मानखटाव दहिवडी वगैरे असेल, तर तुम्ही त्या बीडची आणि ह्या भागाची, सातारा जिल्ह्यातल्या ह्या भागाची कशी तुलना कराल. काही नाही, नालायक आणि महानालायकपणा आहे. बरं, आमच्याकडे नालायकपणा झालाय, तुमच्याकडे महानालायकपणा चाललाय. बरं, मला असं वाटतं की बीडपेक्षा भयानक परिस्थिती वाटतंय, काय दिसतंयच ना. पोलिसच उचलून आणतात. पोलीस कारखान्याच्या मुकादमाला उचलताना साधारण एक प्रथा आहे की आपल्याकडं पोलीस स्टेशनचा माणूस दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या आरोपीला उचलायला गेला, त्या पोलीस स्टेशनला नोंद करावं लागते. तिथं सांगावं लागतं कोणत्या गुन्ह्यातला आरोपी आम्ही उचलायला आलोय. तिथले पोलीस सोबत घेऊन जातात. पोलीस दारू पिऊन जातात रात्री उचलायला. कायदा काय, सूर्यास्ताच्या नंतर सूर्योदय होईपर्यंत कोणत्याही आरोपीला तुम्ही घरातून उचलू नका. तिथं रात्री पोलीस स्टेशनचा माणूस नाही, तिथं नोंद नाही, कोणत्या गुन्ह्यात उचलतायत हे त्या आरोपीला माहित नाही. तुम्ही डायरेक्ट पोलिस घुसतायत दारू पिऊन, आणि ते लोक सांगतात ना त्या व्हिडिओमध्ये दारू पिऊन आलते म्हणून. आणि फलटण शहर आणि ग्रामीणचे पोलीस एक संगत नेमकं काय, आतंकवादी पकडायला चाललेत काय, कुणाला पकडायला चाललात इतक्या रात्री बेरात्री. आतंकवादी आहेत काय, तालिबानचे लोक आहेत काय, चाललंय काय. आणि धमक्या तर एवढा आहे. आता मी बोलतोय, सुषमाताई बोलतायत, आम्हाला धमक्या देत आहेत. जर आमच्या सारख्याला धमक्या येत असतील तर तुम्ही विचार करा सामान्य फलटणकरांचं काय. आणि आगवणीला आणि नन्नावरेला, आगवणे विधानसभा लढलाय त्याला न्याय नसेल मिळाला, नन्नावरेला मरून अजून न्याय नाही मिळाला, मिळालाय. शेवटी जीव देणं सोपं नाही हो. आपल्या हाताला जर चटका बसला ना तर त्या आगीच्या जवळ जायला आपण 100 वेळा विचार करतो. स्वतःचा जीव संपवणं ही सोपी गोष्ट आहे, स्वतःचं बोट कापणं सोपी गोष्ट आहे. अहो, इंजेक्शन घ्यायचं म्हणलं, सुई टोचायची तर किती त्रास होतो, वेदना होतात. जे लोक जीव संपवतात तेवढ्या सहजासहजी नाही संपत व. आणि या सगळ्याची व्यापक केली पाहिजे. मी तर म्हणतो त्या आरोपीची पण ब्रेन मॅपिंग आणि नार्को करायला पाहिजे. हे जे तिच्या चारित्र्यावर संशय घेतात ना, तर उद्या संपदा तक्रार करते, आपला भांडाफोड करील का म्हणून तिला जाळ्यात ओढून, हे म्हणत असतात ना आमका जिहाद तमका जिहाद, तर मग तसं काही केलंय का ह्यांनी, जाळ्यात ओढून काही पुरावे करायचे, मग तिच्या चारित्र्यावर संशय होईल आणि मग तिला आत्महत्या करण्यापर्यंत किंवा तिची हत्या ही आत्महत्या दाखवायची, अशा पण अँगल असू शकतो.
असा पण अंगाला असू शकतो ना. सर काल काल तुम्ही पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही PI घनश्याम सोनवणे याच्याविषयी बरेच गोष्टी सांगितल्या होत्या. त्या जरा सगळ्याच गोष्टी आमच्या वाचकांना जरा सांगा. त्यांचा आणि जयकुमार गोरेंचे कसे संबंध होते, बदनेचा तपास तो करू शकेल का? कसं करू शकतो सांगा ना मला. हे बघा, एक पोलीस अधिकारी, आमचं म्हणणं नाही पोलीस अधिकारी सगळ्याला भेटू शकतात, भेटावं, लोकशाहीत आपण सगळ्याला भेटू शकतो, भेटलं पाहिजे. पण आपल्या स्वतःच्या अकाउंटवर पोस्ट टाकताना जर घनश्याम सोनवणे हे असं लिहित असतील की हॉनरेबल जयकुमार गोरे सर, मिनिस्टर ऑफ रूरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र यांची गुरुपौर्णिमेनिमित्त भेट, आभाळागत माया तुझी आमावर राहू दे, म्हणजे त्यांच्यावर जास्त माया आहे. कार्यकर्ता एवढं करत नाही हो, एवढं चाललंय. त्याच्यानंतर दुसरी एक त्यांचा फोटो आहे आणि त्याच्यावर कॅप्शन आहे ग्रेट भेट, आदरणीय श्री जयकुमार गोरे सर, भाऊ ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री महाराष्ट्र राज्य, MLA मान खटाव, समवेत गुलाब उगलमुगले कंसात अण्णा, OSD, प्रेरणा, संयम, कष्टातून यशाकडे जाण्याची वसा जनसेवेचा. काय प्रचारक आहे तुम्ही? तुम्हाला घरी येऊन त्यांचे पगार आहे? कार्यकर्ते तुम्ही? नोकरीचा राजीनामा द्या, पूर्ण वेळ OSD व्हा, कार्यकर्ते व्हा, आमचं काही म्हणणं नाही ना. आणि ह्यांच्या वागणुकीमुळं तुमच्याच मान खटावच्या एका प्रकरणात कोर्टानं आबरू काढली हो पार त्यांची. हायकोर्टाने आबरू काढताना कोर्ट काय म्हणतंय, हे किती गंभीर आहे सांगा ना तुम्ही. आणि जर अशा अधिकाऱ्याकडं त्यांना घाम फुटला, एवढी आबरू काढली आणि तुमचे उत्तर हे कचऱ्याच्या डब्यात त्या ठिकाणी फेकून द्यावं लागतील, असं जर कोर्टाला म्हणावं लागत असेल तर हे किती दुर्दैवी आहे मला सांगा ना. बरोबर, याच्यासारखे दुर्दैव दुसरं कोणतं आहे का? आणि अशा अधिकाऱ्याकडे जर संपदाला न्याय मिळावा म्हणून जर त्याची खात्याअंतर्गत चौकशी यांच्याकडे द्यायची असेल तर हे प्रकरण तुम्हाला दाबायचंय का? नेमकं काय 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 चाललंय नेमकं? हे कशाचं घोतक आहे हे काय म्हणतायत? न्यायालयाच्या आदेशावरून वडोद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे कोर्टात हजर राहिले होते. खंडपीठाने कठोर भूमिका घेताच ते कोर्टातच घामाघूम झाले. EC असताना तुम्हाला एकट्याला एवढा घाम का फुटला, असा सवाल न्यायालयाने सोनवणे यांना केला. सातारा पोलीस यांचे सादर केलेल्या उत्तरावर न्यायालयाने असमाधान व्यक्त केले. तुमचे हे उत्तर कचऱ्याच्या डब्यात फेकण्यासारखे आहे, अशी संतप्त टिप्पणी करीत न्यायालयाने पोलिसाचे कान उपटले. याचा अर्थ मग मला सांगा, आणि तुम्हीच तपास करतात की ते कचऱ्याच्या डब्यात फेकायचे आणि तुम्हीच त्यांची तक्रार केली ना. बरोबर ना? बरोबर, तुम्हीच तक्रार केली त्यांची आणि राहुल दच्ची की कशा पद्धतीनं तुमचे CDR म्हणजे तुमचे कॉम्प्युटर, तुमचं सगळं DVR 25, तुमच्या मुलीचा लॅपटॉप पण घेऊन गेले, तुम्हीच केली ना तक्रार. 10वीची परीक्षा काय होतं त्यांना, काय त्याच्यात शोधायचं होतं? नाही, त्यांना माझे पुरावे नष्ट करायचे होते साहेब. मग ते पुरावे नष्ट करायला पाठवतायत का? हेच मला सांगायचं. जे तुम्ही सांगितलंय ना तुमच्या तक्रारीत, हे पुरावे नष्ट करणारे अधिकारी आहेत. अशा अधिकाऱ्याकडे जर तपास दिला तर याचा अर्थ तुम्हाला संपदाच्या प्रकरणातले राहिले साहिलेले, पहिले तर केलेच असतील तुमच्या लोकांनी, पण राहिले साहिलेले पुरावे नष्ट करायचे. मी तर साहेब दरोड्याचा गुन्हा दाखल करणार आहे. हे मुंबईचे पोलीस त्यांच्यावर घेतील का दाखल करून, हे मला, कारण त्यांनी बरेच माझ्या रकमा वगैरे पळवलेल्या आहेत ऑफिसमध्ये, बरंच नेलंय. तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या भागातलं हे सगळं वातावरण बघितलं ना तर मला अण्णाभाऊ साठेंच्या 4 वही आठवतात. कदाचित अण्णाभाऊ साठेने ह्यासाठीच त्या लिहिल्यात का काय, फलटण आणि तुमच्या भागासाठी, याची मला आठवण यायला लागली. ही न्याय व्यवस्था काहीकाची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी न्याय मागू तर मागू कुणाकडं, इथली न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली. असं सगळं चाललंय आणि त्याच वळीवर आता हे काम करतायत का आणि हे सगळं चाललंय का, असा प्रश्न एक सामान्य नागरिकाच्या मनात आता हे सगळं जंगलराज बघितल्यावर निर्माण व्हायला लागला. सर, शेवटचा प्रश्न की तुमची ही लढाई आणखी किती दिवस पुढे चालू राहणार? जोपर्यंत याचा मुळापर्यंत सरकार जात नाही तोपर्यंत ही लढाई आम्ही सुरू ठेवणार आहे. धन्यवाद सर, तुम्ही विस्तृत लय भारीशी पहिल्यांदाच बोलला ह्या सगळ्या एपिसोड नंतर, आणि तुम्ही लढताय, तुम्हाला धमक्या येत आहेत, अतिशय म्हणजे 2-3 फोन आलेले आहेत आणि तरी तुम्ही लढताय, सुषमाताई लढताय. आम्ही तर
पत्रकार म्हणून मी तिथं लढतोय, अनेक लोक लढतायत, परंतु तुमच्या लढाईमुळे हे आमच्या मानखटाव लोकांच्या लढाईला बळ मिळालेलं आहे. जर धमक्याला घाबरायचं असा विचार भगतसिंग, सुभाषचंद्र बोस यांनी केला असता तर अजून आपण इंग्रजाच्या गुलामीतच असतो. आता ते इंग्रज होते, आता हे सत्ताधारी इंग्रज झालेत. त्यांच्यासोबत लढताना जीव गेला तर गेला, त्याला काय घाबरायचं. जेलमध्ये टाकलं तरी आम्ही घाबरत नाही, कुठे पण टाका हो. आता हे जेलमध्ये जो जाईल तोच प्रामाणिक आहे असं ह्या सरकारची व्याख्या झाली असं वाटायला लागले. बरोबर. मी लय मोठा झाल्यासारखं मला वाटलं. मला लय भारीच्या माध्यमातून मी फलटण, मान खटाव या भागातल्या सगळ्या दहशतीखाली असणाऱ्या लोकांना एवढंच सांगतो, 100 दिवस शेळी जगण्यापेक्षा 10 दिवस जगा, पण वाघ म्हणून जगा. तुम्ही किती दिवस जगलात याच्यापेक्षा तुम्ही कसे जगलात याची इतिहास नोंद ठेवतो. आणि सगळ्याच्या इथं लिहिलेलं आहे, तुम्ही किती दिवस जगणार आहेत ना हे तुमचं वरून ह्या देवानी नाही, वरच्या देवानी ठरवलेलं आहे. त्यामुळं तुम्ही कितीही कुणाच्या समोर लोटांगण घातलं, लाचारी पत्करली तरी तुमचं आयुष्य मोदीही वाढवू शकणार नाही, आणि तुमचं ठरलेलं असलं तर तुम्हाला अगोदर मोदीही घालवू शकणार नाही. त्यामुळे बाकीचं सगळं खोट आहे. माझी सरळ एक व्याख्या आहे तुषारजी, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. बरोबर आहे. तुम्ही अन्याय सहन करताय म्हणून त्यांना बळ मिळतं दुसऱ्यावर अन्याय करायचं. तुम्ही ह्या अन्यायाच्या विरोधात लढा, ते दुसऱ्यावर अन्याय करायचं कधी शब्द काढणार नाही. धन्यवाद साहेब, तुमच्या ह्या लढाईला आमच्या शुभेच्छा आहेत. आणि तुमची लढाई बघून जे तुम्ही आता आवाहन केलं मान खटाव फलटण मधल्या लोकांना की तुम्ही शेळी बनवू नका, तुम्ही वाघ बनून पुढे या आणि अन्याय सहन करू नका, तर माझंही आव्हान आहे मान खटाव मधल्या लोकांना. खरं तर आता अनेकांचे फोन येत आहेत, मेसेज येत आहेत, डॉक्युमेंट्स येत आहेत किंवा यांचं सगळं घोटाळे बाहेर निघाले पाहिजेत, तर तुम्ही स्वतः पुढे येऊन लढले पाहिजे. आम्ही लढलोच आहे, तर तुम्ही लढा. आणि सर तुमचे खूप खूप धन्यवाद. यस.